नमस्कार. सनलाईट इन्फ्रा नवीन सोलर पॅनल डबल मोडमध्ये सोलार प्लस इलेक्ट्रिक. आता याचा कसा आहे तसा सांगा बरं. खालचं हे जे सोलार मोडमधलं आहे ते आता सोलार मोडमध्ये हां, आणि याला जर ग्रीड मोडमध्ये लावलं लाईटवर चालू आहे. राईट साईडला जर क्लिक केलं हां, तर हे लाईटवर सुरू होईल. म्हणजे लाईट आली तरी टेन्शन नाही. आणि डीपी जरी डीपीवरले 2 फेज जरी जळाले एक वर चालू राहील. एकवर मोटर सुरू होईल. हा 5चा आहे ना. हा आपल्याला नेटमध्ये 2.5 लाखाला पडलं ना. आणि बाकी कंपन्यांसारखं एकाच त्याच्यावर स्ट्रक्चर उभं नाही आहे. त्यांचं स्ट्रक्चरची सिस्टीम बी एकदम छान आहे. प्रत्येकाला सपोर्ट मस्त. आणि हा लाईटचा आपला इलेक्ट्रिक लाईटचा आलेला वायर, ते दोन्ही गोष्टी एकाच सोलार पंपमध्ये कवर. फाउंडेशन स्ट्रक्चरही एकदम मजबूत दिसते याचं. आता जे 5चे पंप यायलेत त्या पंपला फाउंडेशन तेवढं जोरात नाही आहे. याचं फाउंडेशनही 2 हे असल्यामुळे पाट्या किती देखून 15 पाट्या आहेत. तर सर्व व्यवस्थित 2 याच्यावर एकदम पॉवरफुल स्ट्रक्चर उभं केलेलं आहे कंपनीनं. सबसिडीच्या 5च्या पंपाला 13 प्लेटा भेटतात. हां, सबसिडीला 13 आणि याला 15 आणि नेटने घेतला तर 2.5 लाखाला 15 प्लेट. मग हेच परवडतं ना. आणि किती नौजल फिरवतो पाणी प्रेशर तर आता इथून पाहतात तिकडच्या शेतात नेतो आम्ही. 2 वाल एका नळीवरती 30 कम से कम 30 नळ्या एका वालला. हां, एका वेळेस 60 नळ्या. हो. आता हे खालचे पूर्ण कनेक्शन इलेक्ट्रिक वायरचे. हो, इलेक्ट्रिक त्याच्यात कन्वर्ट केलेले. हां, आणि तो वरचा सोलारचा आणि खालचा हा सोलार प्लस हीट दाखवतं किती टेम्परेचर. 41 याच्यावर चाललं. हो. मस्त आहे ना एकदम. आणि मला सर्वात महत्त्वाचं त्याचं फाउंडेशन स्ट्रक्चर खूप आवडलं. खतरनाक. 2.5 लाखाला 5 HP नेटनं घेतलेलं. सनलाईट इन्फ्रा. यांना पाट्या कोणाच्या येतात, त्यांच्याच आहेत का? आता काही कंपन्या कसं करायला पाट्या वेगळ्या दिल्या. सनलाईट इन्फ्रा यांचं स्वतःच आहे. अदानीकडनं घेतलंय स्वतःचं नाव, स्वतःच्या कंपनी. पण प्लेट पण स्वतःची ब्रँडिंग केली ना. बाकी आता कसं आहे याला तुम्ही याचं घ्या आपण आता कोणतं क्रॉम्प्टनला अपेक्षा पाट्यात. कंपन्या पाट्या चेंज करून द्यायलेत ना. ज्यांना सोलार प्लस इलेक्ट्रिक चालवायची त्यांच्यासाठी नंबर 1 आहे. धन्यवाद.